मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी देण्यात आली। यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे। पंढरपूरचं धार्मिक पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती आणि प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन हे विशेष पुनर्वसन धोरण जाहीर करण्यात आलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रकल्पबाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेला अनुसरून जिल्हा प्रशासनानं धोरण सादर केल्यानंतर मंत्रिमंडळानं या धोरणाला मंजुरी दिली। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 मध्ये सुधारणा करायलाही मान्यता देण्यात आली। महाखनिज 2.0 या पोर्टलवर गौण खनिजाची खाणक क्षेत्र, साठवणूक क्षेत्र, वाहतुकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार असून परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीचं नियमन करण्यात येईल आणि वाहतूक पास घेणं बंधनकारक असणार आहे। यामुळे गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखणं प्रभावी होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक कंत्राटदारांची प्रलंबित देयकं वेळेत अदा करण्यासाठी यामुळे सुलभता येणार आहे। जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। टप्पा 2 मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार आहे। यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय, विद्युत निर्मितीला देखील चालना मिळणार आहे। वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। यामुळे दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीनं नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय आणि पदं वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार आहेत। किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्य वाहतूक खर्चाकरता 328 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। सोलापूर शहरातील श्री जांबुमनी मोची समाज सेवा मंडळाला जागा द्यायला तसंच मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचं केंद्र स्थापन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे मोशी इथली शासकीय जमीन द्यायला मंजुरी देण्यात आली। गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यानं क्रीडा संकुलाच्या सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे। पुण्यातील UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला पाठबळ देण्यासाठी स्पर्धा संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी, पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयन विषयक विविध बाबींना मंत्रिमंडळानं धोरणात्मक मान्यता दिली। राज्यातील न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता सार्वजनिक हिताचा विचार करून कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। राज्य शासनानं यासंदर्भातले नवे नियम जारी केले असून त्यानुसार मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत। त्याशिवाय प्रशासकीय कामकाजाबाबत मुख्यमंत्री कोणतीही माहिती कोणतेही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात। आर्थिक शिस्तीबाबतही स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत। त्यानुसार राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम करणारा कोणताही प्रस्ताव वित्त विभागाची मंजुरी असल्याशिवाय आणता येणार नाही। राज्यात